नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण आपल्या सभोवतालच्या एका अद्भुत जगाची सफर करणार आहोत. हे जग आहे सजीवांचं. त्यांच्यात किती विविधता आहे आणि त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. आणि आपली ही रोमांचक सफर सुरू होतीये वनस्पतींच्या हिरव्यागार दुनियेतून. चला, आपल्या सफरीची सुरुवात एका सोप्या प्रश्नानं करूया. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या वनस्पतींमध्ये किती वेगवेगळे प्रकार असतील? हे जग खरंच खूप मोठं आणि अक्षरशः विविधतेने नटलेलं आहे. आज आपण याच जगाची रहस्य उलगडणार आहोत. आता बघा, वनस्पतींचं हे जग म्हणजे एका मोठ्या जंगलासारखं आहे. आणि या जंगलात आपण हरून जाऊ नये म्हणून आपल्याला एका नकाशाची गरज लागेल, बरोबर? हा नकाशा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वर्गीकरण आहे. जरा विचार करा, ह्या जगात लाखो प्रकारच्या वनस्पती आहेत. आता शास्त्रज्ञांना जर ह्या सगळ्यांचा अभ्यास करायचा असेल तर त्यांना कुठून तरी सुरुवात करावी लागेल ना. वर्गीकरणामुळे काय होतं तर प्रत्येक वनस्पतीला ओळखणं, तिची वैशिष्ट्ये समजून घेणं खूप सोपं होऊन जातं. चला तर मग आपल्या नकाशातला पहिला आणि महत्वाचा भाग पाहूया. आपण वनस्पतींना त्यांच्या खोडाची रचना आणि उंचीवरून कसं ओळखू शकतो हे शिकूया. आपल्या यादीत सगळ्यात पहिले आहेत वृक्ष. आता वृक्ष म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? उंच आणि मोठे, ज्यांचं खोड खूप मजबूत आणि टणक असतं. आंब्याचं झाड किंवा गुलमोहरचं झाड आठवून बघा. त्यांना खूप फांद्या असतात आणि ते अनेक वर्ष जगतात. वृक्षांनंतर येतात झुडूप. यांची उंची वृक्षांपेक्षा कमी असते. झुडपं जमिनीच्या जवळ वाढतात आणि त्यांना खोडाजवळच खूप साऱ्या फांद्या फुटलेल्या दिसतात. आपल्या बागेतलं जास्वंद किंवा कण्हेर ही झुडपांची उत्तम उदाहरणं आहेत. आता पाहूया रोपटी. ही साधारणपणे 1 ते 1.5 मीटर उंच वाढतात. वृक्ष आणि झुडपांच्या तुलनेत यांचं खोड खूपच लवचिक आणि हिरवंगार असतं. ही रोपं काही महिने ते 2 वर्षांपर्यंत जगू शकतात. आणि या गटातले शेवटचे सदस्य म्हणजे वेल. वेलींचं खोड तर इतकं लवचिक, मऊ आणि हिरवं असतं की त्यांना वाढण्यासाठी आधाराची गरजच लागते. काही वेली जमिनीवर पसरतात तर काकडीसारख्या काही वेलींना स्प्रिंगसारखे धागे असतात, ज्यांच्या मदतीने त्या भिंतीवर किंवा इतर आधारावर वर चढतात. चला, आता आपण आपल्या नकाशातल्या पुढच्या भागाकडे जाऊया. आता आपण वनस्पतींना त्यांच्या जीवनकाळानुसार म्हणजे त्या किती काळ जगतात यावरून ओळखायला शिकू. हा तक्ता बघा. ज्या वनस्पती आपलं जीवनचक्र फक्त 1 वर्षात पूर्ण करतात त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात. जसं की ज्वारी. ज्या वनस्पतींना हेच पूर्ण करायला 2 वर्ष लागतात त्यांना द्विवार्षिक म्हणतात, उदाहरणार्थ गाजर. आणि ज्या वनस्पती अनेक वर्ष जगतात आणि फुलंफळं देतात त्यांना बहुवार्षिक म्हणतात, जसं की आपलं आंब्याचं झाड. आपल्या या सफरीमध्ये आता एका खास आणि आश्चर्यकारक शोधाची वेळ आलीय. आपण भेटणार आहोत जगातल्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात लहान फुलांना. तयार आहात? या चित्राकडे बघा. डावीकडे दिसतंय ते इंडोनेशियामध्ये आढळणारं रॅफ्लेशिया अर्नॉल्डीचं फूल आणि उजवीकडे आहे वोल्फिया वनस्पतीचं फूल. दोघांच्या आकारात किती जमीन अस्मानाचा फरक आहे, नाही का? तुम्हाला माहितीये, या रॅफ्लेशियाच्या फुलाचा व्यास सुमारे 1 मीटर असू शकतो, म्हणजे आपल्यापैकी एखाद्याच्या उंचीच्या अर्ध्यापेक्षाही जास्त. हे आहे जगातलं सगळ्यात मोठं फूल. आणि याच्या अगदी उलट, वोल्फियाचं फूल इतकं लहान असतं की त्याचा व्यास फक्त 0.5 मिलीमीटर असतो, म्हणजे सुईच्या टोकावरही अगदी सहज मावेल. खरंच केवढी विविधता आहे. तर वनस्पतींच्या या जगातली आपली सफर आता संपत आली आहे. चला, पटकन एक नजर टाकूया की आपण आपल्या शोधवहीमध्ये काय काय महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. तर आज आपण काय काय शिकलो? आपण पाहिलं की वनस्पतींना त्यांच्या रचनेनुसार वृक्ष, झुडूप, रोपटे आणि वेल अशा गटांमध्ये विभागता येतं. इतकंच नाही तर त्या किती काळ जगतात यावरूनही त्यांचे वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे प्रकार पडतात. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की वनस्पतींचं जग किती विशाल आणि विविधतेने भरलेलं आहे. चला, जाता जाता एक सोपा प्रश्न विचारते. आपल्या सफरीतील ती सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट लक्षात आहे का? सांगा पाहू, जगातलं सगळ्यात मोठं फूल कोणतं आहे? आजचा आपला धडा इथेच संपला. मला आशा आहे की वनस्पतींच्या या विविधतेबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला खूप मजा आली असेल. आपण पुन्हा भेटूया पुढच्या धड्यात.
तोपर्यंत काळजी घ्या.